हॅलो, सामन्याला सुरुवात होत आहे. पहिलं षटक घेऊन येतोय कपिल घरत आणि समोर आहे पार्थ, एक अनुभवी गोलंदाज आणि एक युवा फलंदाज. ह्या दोघांमधली हा जुगलबंदी आपल्याला आता बघायला मिळणार आहे. कालचा दिवस होता हा खामलोली संघाचा, परंतु आज काय मैदानात घडतं हे फार महत्त्वाचं आहे आणि दोन्ही संघासाठी आजचा हा सामना करो की मरो. जर आपल्याला टॉप मध्ये यायचं असेल तर हा सामना जिंकणे दोन्ही संघांसाठी अनिवार्य ठरेल. पहिला चेंडू वाईड, नो बॉल, फ्री हिट असेल. बघूया फ्री हिटचा फायदा पार्थ घेतात का. कपिल टू पार्थ, पुन्हा एकदा सरळ मारण्याचा, उंचावर मारण्याचा प्रयत्न, परंतु फ्री हिट असला होता आणि या फ्री हिट मध्ये डबल 2 धावा घेण्यास यश मिळालं पार्थला. धावसंख्या झालेली आहे ती 3, एक चेंडू 3 धावा. कपिल, कपिल टू पार्थ. बघूया ह्या चेंडूवर काय घडतंय. स्लोअर डिलिव्हरी, पूर्णतः ब्लॉक, स्लो बॉल, ब्लॉक बॉल आणि पार्थला काही समजलं नाही. डॉट बॉल. पुढील चेंडू घेऊन कपिल पार्थ यांना आणि पुन्हा एकदा लेगच्या दिशेने चटवलेला चेंडू आणि हा सीमारेषा पार चौकार. दुकटन गट प्रीमियर लीग चौकार. आजच्या दिवसातला पहिला चौकार येतोय तो पार्थ घरत यांच्या बॅट मधून. तिसऱ्या चेंडूवर चौकार. बघूया पुढील चेंडू पार्थ ह्या या षटकाचा फायदा घेतात का. पॉवर प्लेचं षटक असेल. पुन्हा एकदा ऑफच्या दिशेने कट केला चेंडू. बघूया हा रनआउटचा चान्स होता परंतु नाही. एक अष्टपैलू खेळाडू विनय पाटील आता स्ट्राइक वर येत आहेत. काल दिवसात त्यांनी फक्त षटकार आणि चौकारांची आतषबाजी केली होती. आज डोक्यावर बर्फ, जिभेवर साखर ठेवून हा आजची खेळी करावी लागेल. कारण हा सामना जिंकणं हा अत्यावश्यक असेल जर आपल्याला टॉप 2 मध्ये जायचं असेल तर. कपिल, कपिल टू विनय. बघूया या चेंडूवर काय घडतं. सन्मान, सन्मान दिलेला आहे युवा खेळाडूकडनं. एका लेजंड खेळाडूला हा दिलेला हा सन्मान आहे. या षटकातील शेवटचा चेंडू असेल. पुन्हा एकदा लेगच्या दिशेने मारला टोलवला चेंडू आणि हा चेंडू नक्कीच सीमारेषा पार जाईल. अशा प्रकारे धाव संख्या झालेली आहे एक षटकानंतर 12. कालचा प्लेयर ऑफ द डे, व्हॅल्युएबल ऑफ द डे ठरलेला प्लेयर्स अक्षय पाटील खामलोली हे आता गोलंदाजी मार्कवर आहेत आणि स्ट्राईकवर आहेत ते पार्थ घरत. एक चौकारानेशी त्यांनी आपलं खातं ओपन केलं. आता बघूया ह्या षटकामध्ये, ह्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये किती धावा जोडतायत आपल्या संघासाठी. पुन्हा एकदा स्ट्रेटच्या दिशेने मारलेला चेंडू, परंतु फिल्डर तैनात आहे चिराग करत. थोडस फंबल झालेले आहेत आणि नाही. 2 धावा घेण्याची संधी होती परंतु विनय ह्यांना स्वतःवर विश्वास असलेला हा खेळाडू. आता बघूया ह्या षटकामध्ये किती धावा जमवतोय तो. शॉर्ट चेंडू. बघूया हा चेंडू झेल होतोय का.
नाही, हा हा झेल नाही तर हा कॅच नाही, ती मॅच होती. जर हा झेल घेतला असता तर मोठा फटका बसला असता तामसं 11 संघाला. क्षेत्ररक्षणामध्ये थोडाफार बदल करताना अक्षय पाटील पहिला चेंडूतला दुसरा चेंडू तिसरा चेंडू घेऊन अक्षय पार पुन्हा एकदा स्ट्रेटच्या दिशेने चटावलेला चेंडू बघूया. चिरागची सुंदर अशी क्षेत्ररक्षण आपल्याला बघायला मिळतं. आपल्या संघासाठी नक्कीच त्याने 2 धावा वाचवलेल्या आहेत. अक्षय टू पार. बघूया या चेंडूवर काय घडतं. पुन्हा एकदा स्ट्रेटच्या दिशेने टोलावलेला चेंडू आत. पुन्हा एकदा चिराग चांगलं क्षेत्ररक्षण चिराग यांच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळतं. या अगोदर त्याने 2 धावा वाचवल्या, आता देखील चांगलं क्षेत्ररक्षण केलं. या षटकातील 5वा चेंडू घेऊन अक्षय तो विनय. पुन्हा एकदा लेगच्या दिशेने चटवलेला चेंडू बघूया. कुणाल घरत तिथे क्षेत्ररक्षण करताना आपल्या संघासाठी. चांगलं क्षेत्ररक्षण, फक्त एकच धाव मिळालेली आहे ती तामसई संघाला. पॉवर प्लेच्या षटकातला हा शेवटचा चेंडू. Hello, check. Hello. Welcome everybody. शुभ प्रभात. गुड मॉर्निंग. डे 3 आणि डे 3 मधील हा सामना पाहायला मिळतो. पहिला धावांची गती जर आपण चेक केली तर आमचे गुणलेखक मिलनजी पंजाबी आमच्यापर्यंत माहिती पोहोचवत आहेत. धावसंख्या आहे स्कोर कार्ड वरती 22 धावा 22 रन्स. खामलोली स्पोर्ट्स आणि तामसे 11. करूया सुरुवात आजच्या दिवसातील समालोचन कार्याला. 12व्या शतकामध्ये जी ज्ञानेश्वर माऊलींनी पाया रचला आणि जगाच्या कल्याणाकरिता पसायदान मागवून घेतलं, त्याच पसायदानने करूया सुरुवात. आता विश्वात्मक देवे येणे वाग्यडणे तोषावे, तोषुणी मज द्यावे पसाय दान आहे. जे खळांची व्यंकटे सांडो तया सत्कर्मी रती वाडो, भूता परस्परे जडो मैत्र जीवांचे. दुरितांचे तिमिर जावो
विश्व स्वधर्मे सूर्य पाहो, जो जो वांछिल ते ते लाहो, प्राणी जात वर्षत सकळ मंडळी, ईश्वर निष्ठांची मांदी आळी, अनवरत भूमंडली भेट तू भूता, चला कल्पतरूचे आरव, चेतना चिंतामणी जे गाव, बोल जे जे अर्णव पियुषाचे, येथ म्हणे श्री विश्वेश्वरावो, होईल दान हा पसावो, येणे वर ज्ञान देवो, सुखिया झाला शुभ प्रभात. यावेळेस बॉलला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर ऑरेंज कॅपर. सर्वाधिक धावा करणारे फलंदाज या स्पर्धेच्या माध्यमातून आहेत भाविक घरत. काय बॅटिंग करतायत डे 1 पासून. एक गोष्ट त्यांनी मात्र स्वतः मला सांगितले आहे ते म्हणजे सातत्य, आणि सातत्याचं दुसरं नाव अर्थात भाविक घरत. दीपेश अधिकारी यावेळेस पूर्ण जोर लावला होता या बॉलवर, फटका फसलाय. खूप चांगले प्रयत्न केले होते, प्रयत्नांना द्यावीच लागेल. प्रयत्न करिता वाळूच्या कणातून तेलही गळे हे आपण कित्येक वेळा पाहिलंय. प्रयत्नांती परमेश्वर, प्रयत्न करावे लागतात. सामन्यामध्ये हार असो जीत असो या गोष्टी मात्र खूप मायने ठरत नाही, प्रयत्न खूप मायने ठरतायत. पण दीपेश अधिकारी बॅटची होती परंतु खूप कमी वेळ मिळतो. अनिकेत नाईक एक चांगले विकेट किपर आहेत खामलोळी स्पोर्ट्स टीमच्या माध्यमातून. एक चांगला सामना पाहायला मिळतोय. आणि आज मात्र एकच प्रश्न की ही गोल्डन क्रमांकाची ट्रॉफी आपल्या नावावरती कोण करेल आणि टॉप 4 मध्ये कोणते संघ पोहोचतील. पर्व पहिला आहे आणि पर्व पहिलं हा मान वेगळा आहे. अभिमानाने सांगतील की डुक्टनगड प्रीमियर लीगचं पर्व एक आम्ही गाजवलं, पर्व एक आम्ही जिंकलं. खूप चांगला फटका पार्थ घराच्या बॅट मधून बॉलला पाठवलाय. बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये फिल्डर आहेत आणि या 2 धावा परिपूर्ण पाहायला मिळत आहेत. एक्स्ट्रा ऑर्डिनरी या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. वेलकम आदरणीय निलेशजी पाटील. व्यासपीठावरती आपण पाहू शकाल आदरणीय सन्माननीय जयजी मधुकर शेलार सर. शुभप्रभात आदरणीय सन्माननीय राकेशजी बाळाराम पाटील साहेब. शुभप्रभात. 32 धाव फलकावरती आहेत, 32 रन्स. सन्माननीय धीरजजी पाटील साहेब, पुष्करजी पाटील साहेब, गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. अप्रतिम क्रिकेट सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या दिवसापासून हे सामने आपण पाहतोय आणि सातत्याचं दुसरं नाव अर्थातच ही स्पर्धा आहे. डिसिप्लिन क्रिकेट कसं असावं ते या ठिकाणी पाहायला मिळतंय. पिठी अंधाराचे जाळे झाले मोकळे आकाश, दरी खोऱ्यातून वाहे एक प्रकाश प्रकाश, रान जागे झाले सारे, पाय वाट्या जाग्या झाल्या, सूर्य जन्मता डोंगरी, संगे जागल्या सावल्या, एक अनोखे लावण्य आले भरास भरास, पिठी अंधाराचे जाळे झाले मोकळे आकाश, झाला आजचा प्रकाश, जुना काळचा तो काळोख, चांदण्याला सोनळ्यांचा सोनसळी अभिषेक, सारे रोजचे तरीही जग उदास उदास, पिठी अंधाराचे जाळे झाले मोकळे आकाश. गुड मॉर्निंग. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. आजचा अंतिम दिवस या ठिकाणी पाहायला मिळतोय. आज मात्र अतिशय चांगलं क्रिकेट पाहायला मिळेल. एक एक धाव रोखण्यासाठी, एक एक विकेट मिळवण्यासाठी, षटकार चौकार मारण्यासाठी क्रिकेट खेळलं जाईल. कारण की आज मला ही ट्रॉफी जिंकायची आहे आणि मी या ट्रॉफी जिंकण्यासाठी काहीही करू शकतो. आय कॅन डू एनिथिंग इन दिस डे. आजचा दिवस स्पेशल आहे आणि हा स्पेशल डे म्हणा ही स्पेशल बनवायचा आहे. याच उद्देशाने या ठिकाणी पाहायला मिळत आहे ते क्रिकेट खेळलं जात आहे. कुणबी समाज डुक्टनगड प्रीमियर लीग. गोलंदाजी मार्कवर ज्याने कालचा दिवस गाजवला तर फलंदाजी मार्कवर ज्याने पहिला दिवस गाजवला. पहिल्या दिवसातील प्लेअर ऑफ द डे भाविक घरत. दुसऱ्या दिवसातील प्लेअर ऑफ द डे अक्षय पाटील. बेस्ट वर्सेस बेस्ट. पुल केले बॉलला. ग्राउंड स्ट्रोक आहे. बॉल चला ऑन साइडला. नो चान्स फॉर दिस फिल्डर अँड गेट इट 4 रन्स. चौकार 4. षटक क्रमांक 4 मधील पहिलाच बॉल आणि पहिलाच बॉल चौकारासाठी पाहायला मिळालाय. एकापेक्षा एक रती महारथी म्हणून पाहायला मिळते. यावेळी पिकअप स्ट्रोक. पिक केलं बॉलला आणि बॉलला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार 6.
यावेळी संधी होती परंतु हा जिला आपण बघितला तर ड्रॉप झाला. पहिला बॉल चौकार, दुसरा बॉल षटकार, तदनंतर एक चान्स क्रिएट करून दिला होता. हे क्रिकेट आहे, इथे जर तर या गोष्टी चालत नाहीत, इथे तुम्ही काय करता, काय अचीव करता या गोष्टी मायने ठरतात. नाहीतर किसे सांगितलं असते, जर हा झेल पकडला असता मी जिंकलो असतो, मी षटकार मारला असता तर जिंकलो असतो. मैदानाच्या आतमध्ये करून दाखवणं महत्वाचं असतं. यावेळेस आणखीन एक ते कार्य भाविक विनोद गरज मैदानाच्या आतमध्ये करतोय, तो थांबणार नाहीये. कारण भाविकला माहितीये थांबला तो संपला आणि हुकला तो संपला. धवनची गती 6 ने पुन्हा फ्लाय झाली. 48 धावा. सकाळच्या सत्रामध्ये षटकारांची संततधार या ठिकाणी पाहायला मिळते. सुंदर क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. चामुंडा डुकटनचं हे सुंदर असं मैदान, या मैदानावरती खेळताना एक वेगळाच आनंद येतो. ऐतिहासिक मैदान आहे. कित्येक रथी महारथी या मैदानावरती खेळून गेलेत, हे देखील आपण पाहिलंय. निसर्गाच्या सानिध्यामध्ये या ठिकाणी हा क्रिकेटचा महासंग्राम जो पाहायला मिळतोय. डुकटन गट प्रीमियर लीग पर्व 1 डे 3 पुन्हा अक्षय पाटील. याही वेळेस आक्रमण, याही वेळेस बॉल सीमा रेषा पार, षटकार. 7 चेंडू मागे 29 या धावसंख्येवरती खेळताना पाहायला मिळतोय. व्हॉट अ बॅटिंग यार. आणि अजून जर 2 धावा आल्या तर 150 धावा त्यांचे परिपूर्ण होतील. या स्पर्धेच्या माध्यमातून हा एक मोठा रेकॉर्ड जो ठिकाणी क्रिएट केला जाईल. चांगली बॅटिंग, अप्रतिम क्रिकेट या ठिकाणी खेळलं जात आहे. आतापर्यंत जे आपण पाहिलं तामसे 11 या टीमच्या माध्यमातून. पुन्हा अक्षय पाटील यावेळी चांगल्या प्रकारचं कट केलंय बॉलला. डीप मध्ये प्रोडक्शन आहे. एक्स्ट्रा कव्हरला बॉल चालला होता. एकच धाव त्या क्षेत्रामध्ये पाहायला मिळते आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 55 या अंकावरती. आदरणीय सचिनजी पाटील साहेबांचं आगमन झालंय. आपलं सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. शुभ सकाळ. 55चा आकडा जेव्हा जेव्हा येतो तेव्हा तेव्हा हे मस्तक नतमस्तक होतं, हे देखील आपण पाहिलंय. कारण की कायरन पोलार्ड यांचा जर्सी क्रमांक 55, त्यांनी 6 बॉल 6 षटकार मारण्याचा कारनामा देखील केला. परंतु जेव्हा मुंबई इंडियन्स टीमकडे प्रश्न पडला की एवढे रथी महारथी प्लेयर आहेत, कोणत्या प्लेयरला इन करायचं, कोणत्या प्लेयरला आउट करायचं, आणि जेव्हा रिलीज करण्याचा निर्णय घेतला कायरन पोलार्ड यांना टीम मुंबई इंडियन्सने, तेव्हा मात्र IPL ची टीम ही कायरन पोलार्ड यांच्याकडे गेली आणि त्यांनी सांगितलं की तुम्हाला पुन्हा एकदा फॉर्म फिलअप करावं लागेल. तेव्हा मात्र कायरन पोलार्ड यांचे ते शब्द की मी जर येत्या काळामध्ये मुंबई इंडियन्स टीमचा हिस्सा नसेल तर येत्या काळामध्ये मी कुठल्याच टीममध्ये खेळणार नाही, मी मुंबई इंडियन्सचा होतो, मुंबई इंडियन्सचा राहीन, हे त्यांचे वाक्य होते. आणि म्हणूनच MI स्क्वॉडने त्यांना मात्र आता ॲज अ बॅटिंग कोच म्हणून नियुक्त केलंय मुंबई इंडियन्स टीमचे. म्हणूनच 55चा आकडा म्हटलं की या ठिकाणी क्रिकेटमधील प्रामाणिकता, क्रिकेटमधील आदर्शपणा. 56 धावा आणि 56 अधिक 6 अशा पद्धतीनं या स्पर्धेमधील आतापर्यंत भाविक घरात 150+ धावा करणारे पहिले फलंदाज बनले गेलेत. 154 ज्याप्रमाणे फलंदाजी करतायत, कुठल्याही प्रकारचा चेंडू हाताळा, माझ्याकडे उत्तर आहे. आता आपण बघितलं मिलन पंजाबी ज्या प्रकारे जेमिनाय आलंय, ChatGPT आलंय, कुठलाही प्रश्न विचारा उत्तर मिळतंय. त्याच प्रकारे क्रिकेटमध्ये भाविक घर त्यांच्याकडे कुठलाही चेंडू हाताळा, उत्तर तुमच्याकडे रेडी आहे. त्याच पद्धतीने या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. या स्पर्धेचे विद्यमान अध्यक्ष आदरणीय सन्माननीय दिनेशजी माधव पाटील साहेब, आपलं सहर्ष पुनश्च एकदा हार्दिक हार्दिक स्वागत. त्यांच्या समेत त्यांची सुकन्या अस्मी दिनेश पाटील, आपले सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. हर्ष तर या ठिकाणी सकाळी झालाय, तो देखील मॅचचा आनंद घेतो. यावेळी चांगला फटका आहे. एक धाव कंप्लीट झाली. एकेरीवर सॅटिस्फाईड होताना पाहायला मिळालेत. एक धाव मिळते. धावसंख्या जाऊन पोहोचली 63 धावा. आज 63च्या आकड्यावरती सर्वांची नजर असेल आणि खूप सारे व्हिडिओ व्हायरल झाली. सूर्यकुमार यादव यांची जी नेट प्रॅक्टिस केली, थांबून गोलंदाजी करणे, पॉज करून गोलंदाजी करणं, कारण की उस्मान तारिक त्याची शेवटची तारीख आजची आहे असं सांगितलं जात आहे. बघूयात, ते देखील कळेल. यावेळेस टच करण्याचा प्रयत्न राहिला होता. 63 सूर्यकुमार यादव यांचा जर्सी क्रमांक आहे.
आणि या जर्सी क्रमांकामागे देखील खूप मोठी कहाणी आहे, तुमच्यापर्यंत पोहोचवेन. परंतु सामनाही महत्वाचा आहे. 63 धाव फलकावरती आहेत आणि आज भारत विरुद्ध पाकिस्तान हे रायव्हलरी खूप महत्वाची मानली जाते क्रिकेटच्या खेळामध्ये. वन ऑफ द बेस्ट रायव्हलरी म्हणून पाहिलं जातं आणि आज मात्र जबरदस्त क्रिकेट पाहायला मिळेल. 3 बॉलचा खेळ होतोय आणि उर्वरित अजूनही आपण जर बघितलं तर 3 चेंडू शिल्लक आहेत. तर यानंतर उत्सव चॅलेंजर्स गोवाडे आणि तीर्था वॉरियर्स गोवाडे आपण टॉससाठी यायचंय इनिंग ब्रेक मध्ये. जाऊया पुन्हा एकदा ऑन गोईंग मॅच कडे. निकेत पाटील या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. ब्रेक थ्रू त्यांनी मिळवला. आदरणीय रमाकांतजी पाटील प्राईड ऑफ तामसे मैदानाच्या आतमध्ये आलेत बॅटिंग करण्यासाठी 4थ्या क्रमांकावरती. पहिलाच बॉल पूल केलं, चिप शॉट. राजेशजी पाटील डीप मध्ये आहेत, त्यांच्याकडून चुकी होत नसते आणि आणखीन एक विकेट मिळतो. हा बॅक टू बॅक विकेट आहे, सलगचा दुसरा विकेट आहे. क्रिकेटमध्ये वेळ नेहमीच बदलते. स्वतःवरती विश्वास, आत्मविश्वास ठेवावा लागतो. ज्याने महाराष्ट्राच्या जनतेत रग, छातीत धग आणि मस्तकात जाग आणली, असे हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे साहेबांचं एक अमर वाक्य. जर तुमच्यामध्ये सेल्फ कॉन्फिडन्स, आत्मविश्वास जर असेल तर जगाच्या कानाकोपऱ्यात तुम्ही कुठेही जा, विजय तुमचा निश्चित आहे. त्याच पद्धतीने यावेळेस आत्मविश्वास या ठिकाणी पाहायला मिळतो निकेत पाटील यांचा. कामलवली स्पोर्ट्स या टीमच्या माध्यमातून सलग 2 चेंडूवरती 2 विकेट्स. तिसरे हॅट्रिक लोडिंग. पार्थ गरतने पहिली हॅट्रिक नोंदवली या स्पर्धेच्या माध्यमातून आणि तदनंतर दीपेश अधिकारी यांच्या माध्यमातून दुसरी विकेट हॅट्रिक जी पाहायला मिळाली. धावसंख्या 64 या अंकावर पाहायला मिळते आणि भाविक गरत यावेळी असेल बॅटिंग मार्कवर. 37 या धावसंख्येवरती तो खेळतोय. चांगल्या प्रकारची बॅटिंग तो करतोय मैदानाच्या आतमध्ये. अंतिम बॉल फुल टॉस बॉल. यावेळेस आपण जर बघितलं, ग्लान्स केलं या बॉलला आणि बॉल चाललाय 4 धावींसाठी. धावसंख्या 68 68 आणि टार्गेट 69. लक्ष आहे 69 धावींचं. जर आपण टॉस कडे वळणार आहोत. उत्सव चॅलेंजर्स आणि तीर्थ वॉरियर्स चला टॉस साठी या. चला कर्णधार आपण त्वरित या टॉस साठी. उत्सव चॅलेंजर्स गोवाडे आणि तीर्थ वॉरियर्स गोवाडे हा सामना पाहायला मिळेल. टार्गेट 69. पहिला सामना जो पाहायला मिळतोय, भाविक गरतने पुन्हा एकदा स्वतःला सिद्ध केलं. डे 1 पासून ते डे 3 पर्यंत त्यांचा खेळ अप्रतिम पाहायला मिळतोय आणि त्यांनी केलं त्या मॅच मध्ये 41 रन्स नॉट आउट. वेलकम चिन्मय, आपलं सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत आहे. तीर्थ वॉरियर्स या टीमच्या माध्यमातून कविराज आपलं सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत आहे. उत्सव चॅलेंजर्स वेदांत पाटील वेलकम. या आपण टॉस करूया. मी विनंती करतो या स्पर्धेचे विद्यमान अध्यक्ष आदरणीय सन्माननीय दिनेशजी माधव पाटील साहेब, आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करायचा आहे.
टॉस करतो आपण सामना क्रमांक 2चा आणि चॉईस जिंकलेली आहे तीर्थ बॉरे. चिन्मय देसले कॉल करतील. हेडीज कॉल आहे आणि टेल येतोय. नाणेफेकीचा कॉल वेदांत पाटील जिंकलायत. धन्यवाद पाटील साहेब. वेदांत, टॉस आपण जिंकलाय आणि आपला निर्णय या मॅचसाठी. क्षेत्ररक्षण. नक्की क्षेत्ररक्षण करायचंय. समोरचा संघ जर आपण बघितला तर तीर्थ वॉरियर्स आहे. त्या संघामधील कुठले असे फलंदाज आहेत त्यांना लवकरात लवकर बाद करण्याचा प्रयत्न आपला असेल? निलेश पाटील, चिन्मय देसले. आणि कोणते असे गोलंदाज तुमच्या टीम मधील चांगली कामगिरी करतील, धावा कमी देतील आणि विकेटही मिळवतील, त्यांची नावं? आयुष घरात, आदित्य घरात. कसं वाटतंय हे पर्व एकचं आयोजन नियोजन, काय म्हणाल? खूपच सुंदर आयोजन आहे, असंच पुढे चालवत राहू. आज भारतीय संघाचा सामना आहे आणि तुम्हाला काय वाटतं की कोणता फलंदाज चांगली बॅटिंग करेल आणि कोणता गोलंदाज चांगली गोलंदाजी करेल भारतीय टीमसाठी? ईशान किशन आणि गोलंदाज जसप्रीत बुमराह. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये कुठला असा क्रिकेटपटू आहे ज्याला तुम्ही नेहमीच लाईक करता आणि फॉलो करता? विजय बावले. क्या बात आहे. थँक्यू व्हेरी मच जॉईन झाल्याबद्दल. हे होते वेदांत पाटील. तर जाऊया आता ऑन गोईंग मॅचकडे, जिथे लक्ष आहे 69 धावेंचं. उत्सव चॅलेंजर्स गोवाडे वॉन द टॉस अँड डिसाइडेड टू बॉल फर्स्ट. थँक्यू व्हेरी मच कॅमेरामॅन कपिलजी पाटील. हॅलो. कुणबी समाज दुकटन गट क्रिकेट लीग सन 2026 पर्व पहिले या लीग साठी लागलेले आमचे जे दाते आहेत, प्लेयर ऑफ द डे ही जी ट्रॉफी आहे स्वर्गीय भारती भालचंद्र पाटील दुकटन, सौजन्य आहे श्री शेखर बाळकृष्ण पाटील तामसई. शेखर बाळकृष्ण पाटील तामसई इथे उपस्थित आहेत. मी त्यांना विनंती करतो की आपण आपला सन्मान घेण्यासाठी पुढे यायचं आहे. लीगचे अध्यक्ष दिनेश माधव पाटील यांना विनंती करतो मायेची शाल आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांना सन्मानित करावं. खूप खूप धन्यवाद शेखर पाटील. अशाच प्रकारचं सहकार्य आम्हाला वेळोवेळी आपल्याकडनं लाभेल ही सदिच्छा व्यक्त करतो. आपण इथे आलात आणि कार्यक्रमाची शोभा वाढवली त्याबद्दल आपले धन्यवाद. चांगला बॉल यावेळेस पाहायला मिळाला. पहिल्याच बॉलवरती एक मोठा धक्का म्हणावा लागेल निकेत पाटील. चांगली कामगिरी निकेत पाटील यांच्या माध्यमातून आपण नेहमीच पाहिलेली आहे, परंतु या मॅच मध्ये त्यांची विकेट पहिल्याच बॉलवर. दुसरा बॉल षटकार आलाय हे देखील पाहायला मिळालं. योग्य प्रकारची गोलंदाजी ही पाहायला मिळते. हा एक्सपिरियन्स आहे, हा अनुभव आहे. एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर. अनुभव हा सर्वोत्तम आणि सर्वात मोठा गुरु आहे आणि तो अनुभव या ठिकाणी पाहायला मिळाला. आज क्रिकेटमय वातावरण या ठिकाणी पाहायला मिळते. तिसरा दिवस दुकटन गट प्रीमियर लीग 2026 हे खूप चांगलं आयोजन नियोजन सन्माननीय दिनेशजी माधव पाटील साहेब यांच्या अध्यक्षतेखाली ही स्पर्धा जे आपण पार पडतोय. संपूर्ण आयोजकांना पुन्हा एकदा त्रिवार मुजरा असेल. ज्याप्रमाणे मॅनेजमेंट केलंय, जे देखील प्रेक्षक मॅचचा आनंद घेत आहेत ते म्हणतात की हे पहिलं पर्व नाहीये, 10वं पर्व असावं. अशा प्रकारचं मॅनेजमेंट आहे आणि हे कॉम्प्लिमेंट आहे जे आपण नेहमीच पाहिलंय. भाविक घरात आतापर्यंत चांगली कामगिरी भाविकच्या माध्यमातून, मग फलंदाजी म्हणा गोलंदाजी म्हणा, दोन्ही डिपार्टमेंट तो या ठिकाणी समतोल राखतो आणि समतोल राखणं फार कमी क्रिकेटपटूनच जमतं. आताच्या क्रिकेटमध्ये आपण नेहमीच पाहिलंय समतोल राखणं हे फार कठीण झालंय, परंतु दोन्ही साईडनं समतोल राखणारा प्लेयर अर्थातच भाविक घरात आणि तो येतो या ठिकाणी. षटक क्रमांक 2 साठी षटक क्रमांक 1 नंतर धावसंख्या आहे 7 धावा. अक्षय पाटील मॅन ऑफ क्रायसिस बनावं लागेल, संकटमोचक बनावं लागेल. व्हाईट बॉल
एकदा मिळाली 8 धाबा. कालचा दिवस आपल्या नाभी केलाय अक्षय पाटील यांनी आणि आज देखील त्याच पद्धतीने खेळावं लागेल संघासाठी. संकट काळात जो स्वतःला सावरतो, संघाला जिंकवतो, तोच खरा हिरो, तोच खरा मॅच विनर. आणि अक्षय पाटील नो डाऊट मॅच विनर आहेत. यावेळी चेंडू स्लॉट मध्ये जाईल, पार्किंग प्लॉट मध्ये. हा येतोय गगनभेदी षटकार. धन्यवाद. अग्री कोळ्यांची, माय माऊल्यांची, हाकीला धावणारी, नवसाला पावणारी आई एकविराईचं गीत या ठिकाणी आपण ऐकलं. जय आई एकविरा. कमी गतीचा बॉल, त्याच्यावर केले आक्रमण. फटका फसलाय, फटक्यामध्ये होती थोडीशी कमी आणि क्षेत्ररक्षकाने दिली झेल टिपण्याची हमी. बिग विकेट डाऊन. मी निघालो, तुम्ही येता का? माझ्या साईला भेटाया तुम्ही येता का? धाडलं बोलावून जणू साईन ये म्हणाला तो पालखी घेऊन. केली त्यानं आज्ञा मला. निघालो, तुम्ही येता का? माझ्या साईला भेटाया तुम्ही येता का? धाडलं बोलावून जणू साईन ये म्हणाला तो पालखी घेऊन. केली त्यानं आज्ञा मला. मी निघालो, तुम्ही येता का? अप्रतिम. अनिकेतजी काकडे, थँक्यू व्हेरी मच. श्री साईबाबा यांचं गीत आपण या ठिकाणी ऐकलं. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय. ओम साई राम. रोज लाख इरादे बनते हैं और इरादे बनकर टूट जाते हैं, मगर शिरडी वही जाते हैं जिन्हें शिरडी वाले साई बाबा बुलाते हैं. आणि त्यांचं गीत अतिशय चांगलं पाहायला मिळालं. सकाळचं सत्र आहे आणि अनिकेतजी काकडे एक स्मार्ट डीजे प्लेयर आहेत, डिस्क जॉकी ऑपरेटर आहेत. हे नाव मोठं आहे. अनिकेत काकडे म्हटलं की चांगली बॉलिंग आतापर्यंत. यावेळेस अप्रतिम बॉलला उडवलाय सरळ वी फॅक्टर मध्ये. ही क्वालिटी आहे. ब्रँड इज ब्रँड. दीपेश अधिकारी. चार बॉलचा खेळ होतो आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 21 धावा, 21 रन्स. सामना संपला नाहीये हे सांगतोय फलंदाज, कारण जिंकणं माझ्या रक्तात आहे आणि हरणं ती जंगलात राहतात हे तो सांगतोय. मैदान गाजवण्याची भूमिका पूर्ण भावी करत हार्डलेनचा वापर केला गेला. यस, या ठिकाणी पंत सांगतायत हा वाईट बॉल. एक धाव जरूर मिळेल वाईटच्या स्वरूपाची आणि धावसंख्या 22 वर जाऊन पोहोचताना पाहायला मिळते. 22 रन्स. लक्ष्य 69 धावांचं आहे. याही वेळेस खूप दूरवरचा बॉल होता आणि ट्रॅम लाईनच्या बाहेरचा बॉल होता आणि म्हणूनच पंच या ठिकाणी पाहायला मिळते. पुन्हा एकदा वाईट बॉलचा इशारा. अक्षय नाईक सर, प्राईड ऑफ दांडी. जाकीर खान सर, प्राईड ऑफ पालघर. 20 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि अजूनही 46 धावांची आवश्यकता. सामना बॅलन्सिंग. लेग ब्रेक. हा चेंडू हाताळला होता. हे व्हेरिएशन केलं गेलं. चांगल्या प्रकारचं माइंडसेट क्रिकेट खेळलं जात आहे. बॅटर कशा पद्धतीने या ठिकाणी फलंदाजी करतोय त्या माइंडचा यूज करणं, माइंड रीड करणं हे फार महत्वाचं असतं आणि ते या ठिकाणी पाहायला मिळतंय. शेवटचा बॉल शिल्लक आहे षटक क्रमांक 2 मधील आणि पॉवर प्लेच्या बंधनामधील. भाविक गरद टू दीपेश अधिकारी.
चांगल्या रीतीने यावेळेस कट केलं या बॉलला. अप्रतिम पद्धतीने यावेळेस लेट कटचा नजारा पेश केला गेला. बॉल चाललाय डीप पॉइंट मध्ये. 2 धावा जरूर मिळत आहेत आणि या 2 धाब्यांनी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 25 रन्स. 25 धावा धाव फलकावरती. आता येणारे चेंडू 18 शिल्लक आहेत आणि धावा करायच्या 44. घेऊया छोटासा डीजे वाला ब्रेक. लगेच येऊया लाईव्ह ऍक्शन मध्ये. सर्व डीजे षटक क्रमांक 3 गोलंदाज पार्थ घरत. त्याच दरम्यान आदरणीय सन्माननीय रुपेशजी काशीनाथ पाळी सरांचं आगमन झालंय. प्राईड ऑफ कोकडे आपलं सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. डे 1 पासून डे 3 पर्यंत मॅचचा आनंद घेण्यासाठी त्या ठिकाणी उपस्थित झालेत. क्रिकेट दर्दी आहे, त्यांच्या रक्तामध्येच क्रिकेट आहे. क्रिकेट इन दी ब्लड. 27 धावा धाव फलकावरती. 27. 17 चेंडू 42. मॅच ऑन, गेम ऑन. लॉफ्टेड स्ट्रोक आहे ऑन साइडला. भाविकर डीप मध्ये आहेत. फक्त एकच धाव दीपेश अधिकारी यांना मिळेल. आता धावा दोन्ही साइडनं येणं गरजेची गोष्ट आहे. टाळी एका हाताने वाजत नसते. दोन्ही साइडनं आता मात्र आक्रमण करावं लागेल आणि ती क्षमता आहे. चिराग घर त्यांच्याकडे आपण पाहिलं होतं पहिल्या दिवसामध्ये. त्यांचा संघर्ष अप्रतिम राहिला होता. दुसऱ्या दिवसामध्येही चांगली बॅटिंग केली होती, परंतु आजच्या दिवसामध्ये योग्य प्रकारे फलंदाजी करावी लागेल. ऑन साइडला बॉल चाललाय आणि आपण जर पाहिलं तर एकच धाव पुन्हा एकदा मिळते. चांगली गोलंदाजी आतापर्यंत पार्थ घरत च्या माध्यमातून पाहायला मिळते. षटक क्रमांक 3 आहे मिडल ओव्हर म्हणून जे आपण नेहमीच पाहतो आणि मिडल ओव्हर मध्ये चांगला कारनामा करावा लागतो एक गोलंदाज म्हणून. जे केलं अक्षर पटेलने आतापर्यंत भारतीय क्रिकेटमध्ये जे कधीच घडलं नव्हतं. एक बेस्ट ऑलराऊंडर, कारण की 2024-25 मध्ये सर्वाधिक विकेट मिडल ओव्हर मध्ये आणि सर्वाधिक धावा करण्याचा रेकॉर्ड त्यांनी केला. सरळ बॅटचा वापर केलाय. भाविक घर त्या ठिकाणी पोहोचतायत. बॉलला स्टॉप करण्याचा प्रयत्न केला. तत्पूर्वी 2 धावा दीपेश अधिकारी परिपूर्ण करताना पाहायला मिळतील. संघाची धावसंख्या 2 ने पुढे जाईल आणि जाऊन पोहोचते स्कोर कार्ड वरती. खामदोली स्पोर्ट्स संघ 31. या ठिकाणी पंचांनी या ठिकाणी DRS चा वापर केलेला आहे. चेक करूयात. पाटील नेटवर्क PN म्हटलं की क्वालिटी या ठिकाणी नेहमीच प्रोव्हाइड केली जाते. नितेशजी पाटील अँड टीम. आज जर आपण पाहिलं संपूर्ण पालघर जिल्ह्यामध्ये आणि पालघर जिल्ह्याच्या बाहेर टोटल 6 ठिकाणी लाईव्ह आहे. धावा सेव्ह केल्यात. फक्त 2च धावा मिळतील या चेंडूवरती. अप्रतिम. जे फॉलो केलं जातं ही कला आहे आणि या कलेचे एक्सपर्ट आहेत, किंग आहेत कपिलजी पाटील, ब्रँड ऑफ बहाडोली. यावेळेस फटका फसलाय. चेंडू हवेत, परंतु यावेळी जेल सुटला. दीपेश अधिकारी मात्र फटका खेळल्यानंतर थांबले होते.
त्यांना वाटलं होतं खेळ संपला, परंतु यावेळेस आता नियतीने त्यांना मात्र पुन्हा संधी दिलेली आहे आणि आता त्या संधीचं येथून तुम्हाला सोनं करावं लागेल. संधी प्रत्येकाला मिळत नसते आणि ज्याला मिळते त्याला संधीचं सोनं करता येत नसतं. म्हणून जेव्हा जेव्हा तुम्हाला संधी मिळेल तेव्हा तेव्हा त्या संधीचं तुम्हाला सोनं करावं लागतं. हेच आहे क्रिकेट. 13 चेंडू 37 धावा, अंतिम बॉल. या बॉलवर रिक्स घ्यावी लागेल. चिराग घरतला मोठा फटका येणं बंधनकारक, कारण की हे षटक इकॉनॉमिकल आहे पार्थ घरतचं. अंतिम बॉल, जरूर चेंडू हवेत. ऑन साइडला बॉल चाललाय मिड विकेट, डीप मिड विकेट मध्ये हा झेल कंप्लीट. विकेट क्रमांक 3. जय दिवसाचा हात माझा पूर्वा तुमच्या सोनेला पोवन दाखवा. जय दिवसाचा हात माझा पूर्वा तुमच्या सोनेला पोवन दाखवा. सर्व संघांना एक विनंती असेल, आपल्याकडे डॉक्टर दिव्येश पाटील गोवाडे यांच्या मार्फत आपल्याला जे फर्स्ट एड बॉक्स मिळालेला आहे त्याच्यामध्ये ओआरएसची पाकिटं आहेत. सध्या ऊन खूप आहे आणि त्यासाठी ओआरएस पाण्यामध्ये मिसळून ते घेणं खूप अत्यावश्यक आहे आपल्या शरीरासाठी. तरी सर्व संघांना विनंती असेल की आपण मुख्य मंचावर येऊन ओआरएसची पॅकेट घेऊन जायचं आहे. अकरा चेंडू 36 धाव्यांची गरज. महेश सातवी पोसाडे यांना विनंती असेल की आपण मुख्य मंचावर येऊन आसनस्थ व्हावं. तृंजय अप्रतिम गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. एक चांगली आर्म ॲक्शन आहे, युनिक आहे आणि युनिकनेस जर असेल तर तुम्हाला क्रिकेटच्या खेळामध्ये नेहमीच चर्चा रंगते आणि चर्चेचं कारण बनायचं असेल तर तुम्हाला योग्य प्रकारची गोलंदाजी, योग्य प्रकारची फलंदाजी हे नेहमीच करावी लागते. आणि आता मॅचचं समीकरण आपण जर बघितलं तर 9 चेंडू शिल्लक आहेत आणि 36 धावा करायच्या. दीपेश अधिकारी जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये आहेत तोपर्यंत धावा होऊ शकतात. पोटेन्शियल युक्त प्लेयर आहेत आणि अशा परिस्थितीचे आदर्श खेळाडू म्हणजेच दीपेश अधिकारी. तृंजय दुसऱ्या बाजूनं त्याच ताकदीचा गोलंदाज आहे, युवा गोलंदाज. चांगली कामगिरी तो देखील करतोय. ऑन साइडला बॉल ग्राउंड स्ट्रोक आहे, डीप मध्ये बॉल चाललाय, पार करत डीप मध्ये आहे, मिड विकेटला एक धाव कंप्लीट झाली. फेकी काही प्रॉपर पाहायला मिळाली योग्य पद्धतीनं. आणि आता विकेट सॅक्रिफाईस करताना पाहायला मिळते राजेशजी पाटील. डायमंड डकचा शिकार पाहायला मिळत आहेत. आता 35 8 मध्ये 35. प्रत्येक बॉल एअर स्ट्राईकच करावी लागेल.
षटकार चौकारांसाठीच स्पर्धेतांना सदिच्छा भेट देण्यासाठी आलेले आमचे पोचडे गावातील महेश सातवी इथे उपस्थित आहेत. मी पुष्कर पाटील यांना विनंती करतो की त्यांचं आपण पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं. राहुल. धन्यवाद सर. चांगला बॉल. तृंजय या ठिकाणी अप्रतिम गोलंदाजी करताना पाहायला मिळतो. इम्पॅक्ट खेळाडू आहे तृंजय आणि जेव्हा जेव्हा त्याला संधी मिळाली तेव्हा तेव्हा त्याने संधीचं सोनं केलंय. आता शेवटचा बॉल. या षटकामध्ये फक्त 2 धावा तो खर्च करतो. यावेळी चांगला फटका आहे. जास्त वेळ तुम्ही दीपेश अधिकारी यांना शांत ठेवू शकत नाहीये. एकतर्फी संघर्ष आहे या ठिकाणी. काय लढतो हा प्लेअर जबरदस्त प्रकारे. आता मात्र सामना अंतिम षटकामध्ये गेलाय आणि दीपेश अधिकारी यांच्या स्पर्धेमध्ये 100 धावा कमवले. एकदा टाळ्यांचे गजरे होते दीपेशसाठी. जबरदस्त कामगिरी दीपेश अधिकारी या ठिकाणी करताना पाहायला मिळते. स्पर्धेदरम्यान 100 धावा परिपूर्ण करणारे ते फलंदाज बनले गेलेत आणि आता 6 चेंडू आणि 29. हा सामना जेव्हा जेव्हा येतो तेव्हा तेव्हा रिंकू सिंग यांची आठवण येते. 5 चेंडू 5 षटकार. पहिला बॉल मात्र उमेश यादव यांनी एक सिंगल काढून दिली आणि तदनंतर मात्र 5 चेंडू 5 षटकार. त्याच प्रकारे करावं लागेल. आता कार्तिकला एक धाव पहिल्या बॉलवर घ्यावीच लागेल आणि दीपेश अधिकारी यांना फलंदाजी मार्कवर आणावंच लागेल. एक टॅलेंट आहे दीपेश अधिकारी यांचं. ब्रँड इज ब्रँड म्हणून मी उल्लेख केला होता. किती अडचणी आल्या तरी या ठिकाणी दीपेश अधिकारी खचले नाहीयेत. ही त्यांची क्वालिटी आहे. क्वांटिटी पेक्षा क्वालिटी इज मोस्ट इम्पॉर्टंट. सुंदर क्रिकेट पाहायला मिळतंय. 6 चेंडू आणि 6 मध्ये 29. सामना अंतिम षटकामध्ये. पार्थ पहिला बॉल ऑन साइडला 1 धाव आले. आता 5 चेंडू आणि 28 धावा. प्रत्येक चेंडू या ठिकाणी षटकारांसाठी एकतर्फी लढताना दीपेश अधिकारी या मॅच मध्ये खेळतायत. वैयक्तिक 20 या अंकावरती. आता 5 मध्ये 28 धावा. पुन्हा पार्थ घरत दीपेश अधिकारी समोर आहेत. याही वेळेस आक्रमण करण्याचा प्रयत्न राहिला होता. चेंडू हवेत आहे आणि बॉल सीमा रेषा पार. दीपेश अधिकारी सातत्याचं दुसरं नाव, संघर्षाचं दुसरं नाव अर्थात दीपेश अधिकारी. प्राईड ऑफ खामलोली. संघर्ष त्यांच्या रक्तामध्ये आहे आणि तेच साध्य करताना पाहायला मिळतील. आता धावा करायच्या 22. येणारे चेंडू आहेत 4. 4-22. यावेळेस फटका जरूर फसला गेलाय, उंच गेलाय आणि क्षेत्ररक्षक पुढे आलेत परंतु झेल कॅरी झाला नाही आणि त्याच बरोबरीने षटकार देखील जातोय. हर्ष उल्हास खामदोली स्पोर्ट्स टीमच्या डगआउट मध्ये केला जातोय. दीपेश अधिकारी जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये आहे तोपर्यंत हा सामना फिनिश होऊ शकतो. 6 मध्ये 29 धावा असल्यामुळे काय झालं, माझ्यामध्ये क्षमता आहे, मी हे करू शकतो. यस आय कॅन डू इट. रात्र नाही स्वप्न बदलते, दिवा नाही वाद बदलते. मनात नेहमी जिंकण्याची आशा असावी कारण नशीब बदलो ना बदलो वेळ मात्र नक्की बदलते. 3-16. काल 3-14 धावेची आवश्यकता असताना आपण पाहिलं आनंदवाडी चॅम्पियन ट्रॉफी मध्ये प्रथमेश ठाकरे यांनी 2 षटकार लगावले, तदनंतर सिंगल घेतली, सामना टाय झाला आणि कातळी गावाचे 2 संघ त्या सामन्यामध्ये खेळत होते मेगा फायनल मध्ये. त्याच प्रकारे हा सामना पाहायला मिळतोय. 3 चेंडू 16. चांगली कामगिरी करताना दीपेश अधिकारी. 1 मॅन आर्मी, 1 मॅन शो. पुन्हा पार करत याही वेळेस शॉट ऑन जाप केलं. याही वेळेस बॉल सीमा रेषा पार. षटकार 6. दुकटनगड क्रिकेट लीग साठी सदिच्छा भेट देणारे पोसाडे गावातील सुपुत्र महेश सातवी यांच्याकडून आपल्या लीग साठी तब्बल 500 रुपयाची देणगी प्राप्त झालेली आहे. लीगच्या वतीने आपले मनस्वी आभार. धन्यवाद. धन्यवाद सर. मैदानाच्या आत जाऊया. 2 चेंडू 10 धावा. दीपेश अधिकारीची फलंदाजी आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या येऊ द्या. सामना सोडत नाहीयेत. द रेस इज नॉट ओव्हर बिकॉज आय हॅव नॉट विन. शर्यत अजून संपली नाहीये कारण मी अजून जिंकलो नाहीये. आणि आता 2 मध्ये 10. काय बॅटिंग केलेली आहे. 3रा लगातार षटकार त्यांच्या बॅट मधून पाहायला मिळतोय. 3 इन अ रो.
पाहायला मिळत आहेत या षटकामध्ये. त्यांच्या बॅट मधून चौथा लगातार षटकार देखील पाहायला मिळतोय. पार्थ वरती प्रेशर आहे. 2 चेंडू 10 धावा. वॉट अ मॅच. आखूड टप्प्याचा बॉल त्याच्यावर केले आक्रमण. बॉलला पाठवले 1 बाउन्स ओव्हर दी लाईन आणि आता सामना येऊन ठेपला. 1 चेंडू 6 धावेची गरज. हृदयाची स्पंदने वाढवणारा सामना, पैसा वसूल सामना, रोमांच, थरार, थ्रिलर. या चेंडूवरती काय घडामोडी घडतील कोणी स्तब्ध बसू शकत नाहीये. ड्रेसिंग रूम सांगताय षटकार येऊ दे. निकेत पाटील, अक्षय पाटील त्या ठिकाणी टाळ्यांचा गजर करताना पाहायला मिळत आहेत. खामलोली गावचे प्रेक्षक मात्र या ठिकाणी पाठिंबा देत आहेत. दीपेश अधिकारी मैदानाच्या आतमध्ये लढतोय. दुसऱ्या बाजूने तामसे 11 टीमची चर्चा सुरू आहे. अशा प्रकारे बॉल हाताळावा लागेल. सामन्याचा निर्णय काही असेल तर मैदानामध्ये यायचं नाही याची नोंद घ्या. कोणी जिंकू द्या परंतु मैदानाच्या आतमध्ये येऊ नका ही प्रेमळ विनंती आहे पाठीराख्यांना. 1 चेंडू 6 धावा. दीपेश अधिकारी षटकार लगवतील का? सामना आवडला असेल तर मनापासून जोरदार टाळ्या उद्या. तामसई 11 की खामलोली स्पोर्ट्स, पार्थ घरत की दीपेश अधिकारी. 1 चेंडू 6 धावा. चांगला फटका एक्स्ट्रा कव्हरला. चौकार फक्त 1 धावेने संघ पराभूत. दीपेश अधिकारीचा संघर्ष आणि संघर्ष यावेळेस संपला. चांगली बॅटिंग, दाद द्यावी लागेल. पराभूत झालं म्हणून काय झालं, जिंकणाऱ्यापेक्षा जास्त चर्चा माझी झाली. हरलो तरी चालेल, इतिहास घडला पाहिजे याच प्रामाणिक हेतू उद्देशाने फक्त 1 धावेने खामलोली स्पोर्ट्स संघ पराभूत होताना पाहायला मिळतोय. आणि दीपेश अधिकारी यांचं टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत होतंय डगआउट्स मध्ये. जी कारनामा त्यांनी केला आतापर्यंत आपण बघितलं. 1 मॅन आर्मी लढे मैदानाच्या आतमध्ये. वैयक्तिक 46 धावा या मॅच मध्ये. चांगला फटका जरूर होता परंतु क्रिकेट आहे, हार आणि जीत होतच राहणार. आणि तामसे 11 यावेळेस क्वालिफिकेशन मध्ये आपलं नाव पक्क करताना त्यांच्या नाव